झी 24 तास मराठी सन्मान 2025 माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आत्तापर्यंत मी अनेक पुरस्कार सोहळ्यांचं निवेदन करत आलो आहे, अजूनही करतो. मला ते करताना प्रचंड आनंद मिळतो. पण अनेकदा काही ज्येष्ठ कलाकारांनी ही खंतही बोलून दाखवली की अरे आम्हाला तुला पुरस्कार घेताना बघायचं आहे, आणि मी सुद्धा त्यांना कायम हा दिलासा देत आलो आहे की मी निश्चित एखादी भूमिका अशी करेन की ज्यासाठी मला एखादा पुरस्कार नक्की कोणाला तरी द्यावासा वाटेल. आज झी 24 तास मराठी सन्मानच्या निमित्तानं मला असं वाटतं की माझी तीही इच्छा पूर्ण झाली. आज देवमाणूस या चित्रपटातली माझी अत्यंत छोटी भूमिका आहे खरं तर, खलनायकाची. त्यासाठी मला हा पुरस्कार झी 24 तासनं दिला, सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून. आणि याच कार्यक्रमाचं निवेदन करण्याची पण संधी मिळाली. यासारखा आनंद अजून काय असणार. त्यामुळे मनापासून धन्यवाद झी 24 तासचे की हा दुग्ध शर्करा योग त्यांनी माझ्या आयुष्यात जुळून आणला. कदाचित जसं झी 24 तास मराठी सन्मानचं हे पहिलं वर्ष आहे, माझ्यासाठी पण अशा अनेक पुरस्कारांचं हे पहिलं वर्ष ठरावं आणि यानंतर असे अनेक पुरस्कार मिळावेत, असं काम माझ्या हातून घडावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा झी 24 तास मराठी सन्मान 2025चे मनापासून आभार. थँक्यू सो मच झी 24 तास. थँक्स. थँक्यू.